बरोबर 7 वाजता आमचे विमान ताशकंद विमानतळावर उतरले. तेव्हा सूर्य मावळत होता आणि ताशकंदवासी मित्रांनी विमानतळावर गर्दी केली होती. अनेक तरुण तरुणी फुलांचे कवळे घेऊन आमच्या स्वागतासाठी हजर होते. त्या गर्दीत कौन नबी मोहम्मद हे पुढे होते. ते दिसण्यात एखाद्या सिनेनटासारखे दिसत होते, पण ते सिनेनट नव्हते. एक फार मोठे साहित्यिक आहेत. त्यांना हिंदी, उर्दू, अरबी, फ्रेंच, जर्मन, रशियन अशा अनेक भाषा येतात. नुकताच त्यांनी सरदार जाफरी हा भारतीय उर्दू कवीच्या काव्याचा उब्जेकी भाषेत अनुवाद केला असून भारत रशिया मैत्री संघाचे ते सरचिटणीस आहेत. त्यांनी आमचे स्वागत केले आणि त्याच वेळी त्यांची व माझी दोस्ती झाली. हे उझबेकिस्तान पूर्वी रखरखीत वाळवंट म्हणून प्रसिद्ध होते. रशियात महान समाज सत्तावादी क्रांती झाल्यानंतर तब्बल 7 वर्षांनी ते सोव्हिएत संघराज्यात सामील झाले आणि मगच त्याच्या प्रगतीचे शकट भरधाव निघाले. मग त्यांच्या गतीला सीमाच उरली नाही. वैराट वाळवंटावर नंदनवन बहरू लागले आणि श्रमजीवी मानवाच्या श्रमानं वाळूवर सोनं पिकू लागलं. आज उझबेकिस्तानची उन्नती पाहून माणूस तोंडात बोटं घालतो. पूर्वी तर बुरखा पद्धती भयंकर होती. स्त्रियांना बुरखा घालावा लागत होता. पण आज तिथं एकही बुरखा दिसत नाही. उलट सर्व महत्त्वाच्या जागी स्त्रियाच असल्याचे दिसून येते. याचे एकच उदाहरण म्हणजे उझबेकिस्तान या घटक राष्ट्राच्या अध्यक्षपदावर एक स्त्री आज विराजमान आहे आणि एकूण एक माणूस तिथे साक्षर आहे. जिथं जिथं मी गेलो तिथे तिथं मला सोव्हिएत देशाच्या प्रगतीबरोबर सोव्हिएत कलेचंही दर्शन झालं. त्या जनतेला कलेचं तर वेड आहेच. आपल्याकडे काही जागी वजनाची यंत्र दिसतात. तशी यंत्र मी मॉस्कोत पाहिली, परंतु ती वजनाऐवजी 2 रुबल तोंडात टाकताच प्यालाभर थंड सरबत देतात. हे सांगण्याचं कारण एवढंच की रशियात यंत्र माणसाची अगदी पाहुण्याप्रमाणे सेवा करतात. सरबत देणाऱ्या यंत्रापासून दिगंतराचा भेद करणाऱ्या रॉकेटपर्यंत त्यांनी मारलेली दौड सर्वश्रुत आहे. मी त्यांचे वर गेलेले रॉकेट पाहिले नाही, मात्र जे आज वर जाऊन परत आले आहेत ते मला दिसले. पण तेही लगेच मी विसरून गेलो आणि सोव्हिएत कला जीवन पाण्यात दंग झालो. मॉस्कोत मी बॉल्शॉय थिएटरात दगडाचे फूल हे नृत्यनाट्य पाहिले. पहिल्या झपाट्यात मी ते नाट्यगृह पाहून मंत्रमुग्ध झालो. त्याची ती भव्य रचना, त्या पितळी रंगाच्या गॅलऱ्या आणि समोरचे प्रचंड स्टेज, लाल मखमली खुर्च्या, हे सर्व काही अप्रतिम आहे. तशीच त्या रंगभूमीची म्हणजे त्या नाट्यगृहाची प्रतिष्ठाही थोर आहे. शेकडो वादक संगीताचे इंद्रधनुष्य निर्माण करीत होते आणि त्या नादावर शेकडो कलावंत आपल्या कलेचा सुंदर आविष्कार करीत होते. एकही कलावंत इकडे का तिकडे होत नव्हता की त्यांचे पाऊल चुकत नव्हते. एक तरुण मुलगी तर पायाच्या अंगठ्यावर भोवऱ्याप्रमाणे गरगर फिरत होती. रशियन जनता आपल्या कलावंताचे किती कौतुक करते हेही मला दिसले. अंक संपता दीर्घ टाळ्यांचा गजर होई. मग सर्व कलावंतांना प्रेक्षकासमोर यावे लागे आणि ते आले की पुन्हा टाळ्यांचा वेग वाढे. याला म्हणतात सहर्ष कौतुक. मॉस्कोत मी दुसरं एक नाटक पाहिलं. ते नाटक सर्व मुलांनी लहान मुलांसाठी केलं होतं. ते थिएटरच लहान मुलांचं असून तिथं नियमानं लहान मुलांसाठी नाटकं खेळली जातात. आणि नवल असं की तिथं छोट्या प्रेक्षकांची तोबा गर्दी असते. तिकिटांसाठी त्यांना रांग लावावी लागत नाही. त्या सर्वांचे निरनिराळे आकार, रंगीबेरंगी पोशाख आणि सर्वांची ती धावपळ पाहून तर मी थक्कच झालो. रशियात सर्वत्र सिनेमा, नाटक यांच्या प्रयोगापूर्वी कर्कश घंटा वाजत नाही. प्रयोगाची वेळ झाली की सर्व दिवे पुन्हा पुन्हा विझून पेटतात आणि मग बाहेर गेलेले प्रेक्षक येऊन आपापल्या जागेवर बसतात. लेनिनग्राड येथे एक सिनेमा पाहिला. उशिरा आल्यामुळे मला अगदी पुढील रांगेत जागा मिळाली होती. चित्रपट सुरू होताच सारं थिएटर मोटारीवर बसून चालू लागल्याचा आभास निर्माण झाला. सर्वांच्या पुढं मी असल्यानं आपण सर्वांपुढे कुठेतरी जात आहोत असंच मला वाटू लागलं. मी हळूच आजूबाजूला पाहू लागलो. आलं आलं म्हणता एक मोठं कारंज जवळ आलं. त्याच्या पाण्याचे मोठे फवारे उडत होते. त्या फवाऱ्यांजवळ जाताच मी अंगावर पाणी येईल म्हणून अंग चोरून खाली वाकलो व आजूबाजूंचे सर्व प्रेक्षक हसले. मी वरमून इकडे तिकडे पाहिलं आणि पुढे कॉ लेनिनचा एक भव्य पुतळा आमच्याकडे आला आणि लगेच कॉ लेनिन भाषण करू लागले आणि तो आपला ऐतिहासिक उंचावलेला हात अधिकच उंचावला आणि महान ऑक्टोबर क्रांतीला प्रारंभ झाला. क्रांतिकारकांनी पहिला दरवाजा पाडून आत प्रवेश केला. या चित्रपटाचं तंत्रच मोठं विलक्षण होतं. ते प्रेक्षकांना सर्वत्र हिंडवत होतं. कधी रेल्वेनं, कधी विमानानं, असं आम्ही रशियाभर हिंडत होतो असं वाटत होतं. ताशकंद येथे उतरलो त्याच दिवशी मला दिलाराम हे सुंदर नाटक पाहायला मिळाले.
याही वेळी आम्ही उशिरा थिएटरवर पोहोचलो. तेव्हा नाटक सुरू झालं होतं आणि एकही तिकीट शिल्लक नव्हती. आम्ही हिरमुसून उगाचच इकडं-तिकडं पाहू लागलो आणि याच वेळी भारतीय पाहुणे बाहेर आले असून त्यांना तिकीट नाही अशी बातमी आतील प्रेक्षकांना समजली. तसे 8 प्रेक्षक बसलेले उठून बाहेर आले व त्यांनी आपली तिकिटे आम्हाला देऊन ते निघून गेले. मग आम्ही त्यांच्या जागेवर जाऊन बसलो. पाहुण्यांचा मान राखण्याची उदात्त भावना मला नवीन वाटली. केवढं हे मोठेपण आणि केवढी ही थोर समज. आम्ही आपल्या पाहुण्यांच्या जागेवर बसून ते नाटक पाहत होतो. ते दिलाराम नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी सरकारने लाखो रुबल खर्च केले होते, असं मला कॉन अबिनने सांगितलं. एका नाटकासाठी सरकार लाखो रुबल खर्च करते, हे मी नवीनच ऐकलं. आणि लाखो रुबल खर्चून निर्माण केलेलं नाटक कसे असेल म्हणून अगदी बारीक नजरेनं मी त्याचं निरीक्षण करू लागलो. पहिल्याच प्रवेशात मला कळून आले की या समाजवादी देशात रंगभूमी वैभवाच्या शिखरावर उभी आहे. त्या रंगभूमीवर एकाच वेळी अनेक माणसं दिसत होती. कधी जुन्या काळातील मोठा बाजार भरत होता, तर कधी फुलझाडांच्या ताटवेच्या ताटव्या आम्ही पाहत होतो. भव्य राजवाडे, उंच गोपुरं, भयान तुरुंग, मोठमोठे साखरदंड व धिप्पाड सैनिक, हे सारं पाहून मी स्वतःलाच विसरलो. त्या नाटकाची कथा अगदी साधी होती. एका गरीब मुलीचे एका चित्रकारावर प्रेम असतं. एकदा बेहराम हा मुलीला पाहतो आणि जबरदस्तीनं नेऊन तिला राणी करतो. मग तो चित्रकार वेड्यासारखा आपल्या प्रेयसीला शोधीत राजधानीत येतो. एके ठिकाणी बाजारात ती राणी पालखीत बसून येते आणि त्या दोघांची भेट होते. पुन्हा त्यांची दगदमनं हर्षभरीत होतात. परंतु लवकरच ती गोष्ट राजाला समजते आणि राजा त्या चित्रकाराला तुरुंगात टाकतो. पुढं ती मुलगी आपल्या प्रियकराला घेऊन पळून जाते. परंतु वाळूच्या भयंकर वादळात सापडून ती दोघेही मरतात. अशी ही साधी कथा त्या नाटकात इतक्या भव्य स्वरूपात दाखवली आहे की पाहणाऱ्यांची मतीच गुंग होते. कला, तंत्र याचा त्या नाटकात सुंदर संगमच आहे. वाळवंटातील ते वादळ विजेच्या साहाय्याने निर्माण केलेले होते, पण ते पाहताना भीती वाटत होती. मी तन्मय होऊन नाटक पाहत होतो. काही वेळा मोठ्यानं हसत होतो. तेव्हा माझ्या रांगेतील एका प्रेक्षकानं मला विचारलं, "तुम्हाला रशियन कळतं?" "मग हसलात कसे?" त्यांनी पुन्हा मला विचारलं आणि मी उत्तर दिलं, "खरी कला ही सदैव काळजापाशी भिडून बोलत असते. तिला कानांची गरज नसते." हे नाटक म्हणजे एका गुलाम मुलीनं एका जुलमी राजावर मात करून खऱ्या प्रेमासाठी केलेल्या आत्मबलिदानाची कहाणी आहे. ही कहाणी सर्व दृष्टीनं जीवननिष्ठ अशीच आहे. ती पाहताना प्राचीन राजेशाही किती क्रूर आणि बेबंद होती याचं दर्शन घडतं. जुनी कर वसुली, कैद्यांचे जीवन आणि राजदरबारातील एकमेकांविरुद्धचे हेवेदावे या सर्व गोष्टी त्या प्रेमकथेबरोबर बेमालूम सांगण्यात आल्या होत्या. आणि प्रत्येक कलावंत आपल्या कलेत अगदी प्राण ओतून आपली भूमिका पार पाडत होता. दिलारामचं काम करणारी बाई तर मूर्तिमंत कलेचा अवतारच वाटत होती. चित्रकाराला हृदय अर्पण करतेवेळीचा तिचा अभिनय पाहून मनाला उचंबळून येत होतं, तर जबरीनं राणी झाल्यानंतरचा तिचा अभिनय काळजाला पीळ पाडत होता. त्यावेळी ते प्रेम हे जबरीनं दिलं जात नाही, ते प्रत्येक हालचालीनं सांगत होती. आणि खरं प्रेम कधीच मरत नाही याची ती न बोलता ग्वाही देत होती. हे नाटक पाहून बाहेर येताच कॉन अबिनने विचारलं, "कसं काय वाटलं हे नाटक?" तेव्हा मी उत्तर दिलं, "हे नाटक म्हणजे खऱ्या प्रेमाचे एक भव्य स्मारक आहे आणि हे भव्य स्मारक सोव्हिएत सरकारने लाखो रुबल खर्चून उभारले आहे. हा देश म्हणजे कलेचे माहेरघर आहे."